नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रातिनिधिक काव्यसंग्रह इथे कविता फुलतात या काव्यसंग्रहातील माझी कविता आहे अदृश्य रूपातला विषाणू. तुम्हाला कशी वाटते नक्की ऐका. आणि ही कविता आहे कोविड काळातली, म्हणून त्याला असं नाव दिलेलं आहे अदृश्य रूपातला विषाणू. तर तुम्हाला ही कविता कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय व्यक्त करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वाचूयात. कवितेचं शीर्षक आहे अदृश्य रूपातला विषाणू. जुन्याच गोष्टी नव्याने घेऊन अदृश्य रूपातल्या विषाणूने माणसाच्या शरीरात केला प्रवेश. अदृश्य रूपातल्या विषाणूने माणसाच्या शरीरात केला प्रवेश. माणसांनाच माणसांपासून केले वेगळे. शाळा कॉलेज पासून गरीब श्रीमंतांपर्यंत भेद नाही केला. सर्वांनाच त्याने बसवले घरी. माणसाच्या सैरभैर धावण्याला घातला त्याने आवर. कुठे पळतो, कसा धावतो, कोणासाठी जगतो. स्पर्धा, प्रतिष्ठा, पैसा, पार्ट्या, व्यसन यात बेधुंद झालेल्या माणसाला भानावर आणलं. कुठे पळतो, कसा धावतो, कोणासाठी जगतो. स्पर्धा, प्रतिष्ठा, पैसा, पार्ट्या, व्यसन यात बेधुंद झालेल्या माणसाला भानावर आणलं. अत्यावश्यक सेवेचं अन गरज असलेल्या गोष्टींचं महत्त्व दिलं पटवून. स्वतःच्या घरातल्या अन्नाचं अन बाह्य गोष्टींपासून लांब राहण्याचं महत्त्वही दिलं पटवून. असा हा अदृश्य रूपातला विषाणू कोविड काळामध्ये अगदी अस्वस्थ करून गेलेला आहे. तर नमस्कार. कविता कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन कवितेसह, नवीन व्हिडिओसह. नमस्कार.